त्यांच्याकडे देखील आज वेळेची कमतरता आहे आणि तुम्हाला देखील मी विनंती करतो तुम्ही देखील लवकरात लवकर मॅचसाठी रेडी व्हायचं आहे. एकीकडे संघ डायगर, दुसरीकडे सागाव, म्हणजे डोंबिवली परिसरामधील दोन नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एका जंगलामधील 2 वाघ, एका म्यानामधील 2 तलवार इन ॲक्शन मध्ये आहेत. एकीकडे डायगर, दुसरीकडे सागाव. तर टॉस जिंकलाय सागाव संघाने. ट्रेडिशनल डिसिजन घेण्यात आले त्यांच्या माध्यमातून की टॉस जिंका, फिल्डिंग चूज करा, समोरच्या संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट करा. अर्थातच एक पारंपरिक निर्णय नेहमी आपल्याला पाहायला मिळतो की स्कोर जर तुमच्या समोर असेल, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट जर तुमच्या माध्यमातून खेळलं गेलं तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही मॅच देखील जिंकू शकता. जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. प्रकाश झोतामधील भव्य आणि दिव्य नाईट फॉर्मॅटमधील क्रीडा स्पर्धा स्वर्गीय अनिलदादा प्रतिष्ठान आणि बुलेट ग्रुप 10-10 नाहगाव आयोजित राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष चषक 2025 दमदार आणि दिमागदार आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. स्टॉपवॉच लावण्यात येईल याची नोंद करून घ्यायची आहे. 5 षटका हाताळण्यासाठी तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी असेल. नाही, आजचा दिवस अजिबात आमच्या सचिन दादांकडे टाइम नाहीये. मी तुम्हाला ज्याप्रमाणे म्हटलं की सचिन दादांकडे तुम्ही पार्टी मागाल ते देऊ शकतात, मात्र तुम्हाला वेळ देऊ शकत नाही. एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून सचिन दादा पाटील साहेबांची ओळख आहे. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे माननीय श्री चौदागाव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष युवक अध्यक्ष माननीय श्री सचिन सुरेश पाटील साहेबांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपण सर्वजण अनुभवत आहात. आजची शेवटची रजनी. या शेवटच्या रजनीमध्ये नामांकित 8 संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. निरंजनजी सावंत सर ते देखील उपस्थित झाले, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. जाताना सोबत जाऊ सर. टायगर विपक्ष सागाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ देखील उपस्थित आहेत. दोन्ही संघांचं करूया आपण वेलकम या सायंकाळच्या सत्रामध्ये आणि सुरुवात करूया आजच्या शेवटच्या रजनीला. 5 ओव्हरची मॅच, 5 षटकांचा पूर्वार्ध, 5 षटकांचा उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचं रणसंग्रामी द्वंद्व, रणसंग्रामी युद्ध आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. एक असतो प्रोफेशनल क्रिकेट जो आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो, पैशासाठी खेळलं जातं. मात्र दुसरा असतो ग्रामीण फॉर्मॅट मधला क्रिकेट जो सागाव डायगर संघ खेळत आहेत आणि तो खेळ फक्त आणि फक्त गावाच्या अस्मितेसाठी असतो, ना पैशासाठी ना स्वार्थासाठी. ग्रामीण क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेटर फक्त आणि फक्त गावाच्या अस्मितेसाठी असतात आणि म्हणून हे 2 संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघांना देऊया खेळायच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. विजयाच्या दृष्टिकोनातून विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट. पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल, गोलंदाज तयार. पहिल्या षटकामध्ये वेदांत आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वाईड. जणू काही थकून घरी यावं, घरी आल्यानंतर पहिल्याच घासाला खडा लागावा, अगदी तशी सुरुवात मी म्हणेल. कारण पहिला बॉल वाईड पाहायला मिळतोय. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र 1 या आकड्यावरती अवांतरच्या स्वरूपामध्ये. धावफलक ओपन जरूर झालंय, मात्र यानंतर जबरदस्त कमबॅक करत असताना क्रिकेटमध्ये सी फॉर कंट्रोल दाखवून सी फॉर कमबॅक करणं फार महत्वाचं आहे. अगदी तेच आपल्याला पाहायला मिळतोय. टायगर संघ आणि सागावे 2 संघ इन ॲक्शन मध्ये 7:44 भारतीय वेळेनुसार आपण पहिला चेंडू फेकलाय. सो विदिन 20 मिनिट्स आपल्याला 4 षटक हाताळणं बंधनकारक आणि 25 मिनिटांमध्ये एक इनिंग कंप्लीट करणं बंधनकारक. यावेळेस फटका दमदार, जबरदस्त स्ट्रोक कव्हर पॉइंट क्षेत्रामधून बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. मंदारच्या बॅटमधून हा दमदार स्ट्रोक, A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. मैदानावरती मार्गस्थ 5 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. दमदार स्ट्रोक मंदारच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. टेक्निकल स्ट्रोक, तंत्रशुद्ध फटका जो मात्र खेळण्यात आला. यावेळेस देखील बॅटची एज आणि त्यानंतर डी बॅकवर्ड पॉइंटला चिरून फाडून बेदून बॉल सीमारेषा पलीकडे. अजून एक बॅक टू बॅक सलगचा दुसरा दमदार मंदारच्या बॅटमधून चौकार.
9 या आकड्यावरती पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 चौकार लगावले गेलेत. बघा, जर तुमचा एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये नसेल तर मात्र 2 धावांची पेनल्टी असेल, याची देखील नोंद करून घ्यायची आहे. ओव्हर संपायच्या अगोदर जर 12वा खेळाडू पाठवला तर ठीक आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण जरूर झाली होती. चेंडू पडला नोमॅन्स लँड मध्ये. ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आहेत. यानंतर मोठी देसाई आणि खार्डी मध्ये मॅच असो. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती असेल, मोठी देसाई आणि खार्डी दोन्ही संघांचे कॅप्टन तुम्हाला टॉस साठी रिपोर्ट करायचं आहे. आणि त्यानंतर जो तिसरा सामना असेल तो अर्थातच 40+ फॉर्मॅटची फायनल. सो तिथेही दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती रिपोर्ट करा. आपण सागाव संघाला पुन्हा एकदा मी विनंती करतोय, सागाव टीम आपण आपल्या एक्स्ट्रा प्लेअरला कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचं आहे. टायगर संघाचे एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत, त्यामुळे विनंती असेल आपण लवकरात लवकर पाठवून द्या, अन्यथा मला वाटतंय बॉलर देखील घाईत आहेत, त्यांचे प्लेअरच नाही आहेत. यावेळेस देखील 1 धाव झाली आहे कंप्लीट आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना टायगर संघाचे ते म्हणजेच बिनबाद 12 फॉल ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर टीम टायगर. सागाव संघ हा आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो. या मॅचेस मला वाटतंय त्या देखील जबरदस्त आहेत. आणि सन्माननीय बाळारामजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन होत आहे. साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष चषक 2025 आदरणीय जीवन शेठ वालिलकर आणि सचिन शेठ पाटील आमच्या इव्हेंट जोडीच्या वतीने आदरणीय बाळाराम पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. समाप्तीनंतर आपण पाहू शकतो धावफलक 12 या आकड्यावरती. बघा, टीम टायगर ज्यावेळेस 5 ओव्हरची समाप्ती होईल त्या पेनल्टीच्या धावा आपण त्यानंतर ऍड करू, याची नोंद करून घ्यायची आहे. सागाव संघाला आपण 2 धाब्यांनी पॅनलाइज करतोय, कारण बघा क्रिकेट असा खेळ आहे नाण्याच्या 2 पैलूंसारखा असतो, ज्यामध्ये पहिला तुमचा पैलू जो आहे तो तुमचा परफॉर्मन्स आणि दुसरा म्हणजे डिसिप्लिन. डिसिप्लिन तुमच्याकडे नसेल तर मात्र परफॉर्मन्सला काही व्हॅल्यू 0 राहते. आणि तुमच्या माध्यमातून एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आहे, सो आम्ही तुम्हाला पनिश करत आहोत आणि पेनल्टी तुमच्यावरती इम्प्लिमेंट करत आहोत. यावेळेस देखील ड्राईव्ह करायचा प्रयत्न, मात्र पॉइंटच्या दिशेला फटका दमदार पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकाराच्या साथीने 16 या आकड्यावरती 16 ऑन द बोर्ड, 16 धावा फलकावर. यावेळेस कट अँड कॉट बाय द कीपर. जबरदस्त एसटी रक्षण पाहायला मिळतो. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम टायगर संघाला. मंदारच्या दमदार खेळीचा अंत होतोय. हा पहिला धक्का 16 या आकड्यावरती. मंदार बॅक. आमचे सर्व पदाधिकारी कुठे आपण असाल लवकरात लवकर मंचावरती या. बुलेट ग्रुप 10 नागाव सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आपण मंचावरती त्वरित. प्रेम पाटील जे आता 3ऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळतील. 8 चेंडूंमध्ये 15 धावांची स्मॉल बट इफेक्टिव्ह एक छोटासा कॅमिओ ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. असा सलामीला आलेला मंदार आता बाहेर जातोय, मात्र त्याची जागा घेण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती आपल्याला प्रेम पाहायला मिळेल. टायगर विपक्ष सागाव अशी लढत पाहायला मिळते. अगदी याच स्थितीमध्ये चालत राहिले पुढे तर प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 60 पाहायला मिळतोय. आणि कल्पेश सर मला वाटते नाईट फॉर्मॅटमध्ये 60 एक फायटिंग टोटल जरूर असेल 5 षटकांमध्ये. सो मला वाटते त्यापेक्षा जास्त बनवणं हे गरजेचं आहे. क्रिकेट म्हटलं तर क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज आम्ही सातत्याने उल्लेख करतो. ऑन साइडला फ्लिक करायचा प्रयत्न, मात्र यू मिस आय हिट. हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गुल.
मॅच 16 आकड्यावरती दुसरा देखील हादरा बसलाय. क्रिकेटमध्ये एक समीकरण असतं, इंग्रजीमध्ये म्हटलं जातं की 1 ब्रिंग्स 2 विकेट, आणि अगदी तेच समीकरण आपल्याला पाहायला मिळतं ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत. लेदर बॉल क्रिकेटमध्ये इंटरनॅशनल लेवलवरती जवळपास 170 ते 180 हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतील, ज्यामध्ये सर्वाधिक जर हॅट्रिक कोणाच्या नावावरती असतील तर ते लसित मलिंग आहेत. इथे या स्पर्धेमध्ये कल्पेश सर, मला वाटतंय सूरजच्या नावावरती एक हॅट्रिक आहे, कोणाचीच हॅट्रिक नाही आहे. सो या स्पर्धेमध्ये स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट करायची देखील एक संधी जरूर निर्माण झाली होती, मात्र नो रिटेक इन द क्रिकेट आम्ही सातत्याने उल्लेख करतो. येस, बॅटिंग टीमचा अंपायरचा रिव्ह्यू आहे, बीमरसाठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय पंचांच्या माध्यमातून, आणि तिसऱ्या पंचांकडे रेफरल देण्यात आलाय. हा जो निर्णय आहे तो तिसऱ्या पंचांकडे सोपवण्यात आलाय. अगदी हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज सूरज होते, मात्र त्यांच्या माध्यमातून इथे मिस्टेक जरूर झाली, कारण फुलटॉस बॉल फेकला गेला. मात्र आता दूध का दूध और पाणी का पाणी जरूर होईल. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही. नीट अँड क्लीन टेलिकास्ट, प्रोफेशनलिझम, क्लॅरिटी आणि क्वालिटी अजंचा ब्रीद वाक्य ते ओमसाई MTC लाईव्हची संपूर्ण टीम आपल्यासोबत जॉईन झालेली आहे. आमचे करंजी काळन सर, आमचे बंधुतुल्य मित्र, आणि त्याच्यासमवेत टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अगदी कमी वयामध्ये आपल्या नावाचा एक ठसा उमटवणारा एक जबरदस्त समालोचक. फेअर डिलिव्हरी असेल, बॉल डीप होतोय आणि त्यामुळे फेअर डिलिव्हरी आहे याची नोंद करून घ्यायची आहे. सो रन मिळेल एक, धावफलक जाऊन पोहोचली आहे एका धावेच्या साथीने 17-17 या आकड्यावर. मिस्टर 360 AB डिव्हिलियर्स यांचा जर्सी क्रमांक 17 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागा विपक्ष टायगर अशी लढत आपण या प्रकाशझोतामध्ये पाहू शकतो. ही पहिलीच मॅच जर पाहायला गेलं तर आजच्या शेड्यूलनुसार ही तिसरी मॅच आहे, मात्र आयोजकांच्या विनंतीला मान देऊन दोन्ही संघ उपस्थित झाले, त्याबद्दल या दोन्ही संघांचा आम्ही आभार व्यक्त करू, कारण आयोजकांची कोंडी होऊ नये म्हणून या दोन्ही संघांच्या माध्यमातून जो दिलदारपणा आपल्याला पाहायला मिळतोय त्याचं कौतुक करावं. यावेळेस कौतुक करावं लागेल या शॉटचं देखील. लॉंग लेगला क्लिअर करत बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा दमदार असरदार राष्ट्रवादी चौकार. राष्ट्रवादी चौकार आला आणि धावफलक पुढे सरकेल. फलकावरती धावा आपल्याला 21-21 पाहायला मिळतील. या षटकामध्ये प्रत्येक बॉलवरती इव्हेंट झालाय. पहिल्या बॉलवरती चौकार, सलगचे 2 बॉल 2 विकेट, त्यानंतर चौथ्या बॉलवरती सिंगल, 5व्या बॉलवरती चौकार आलाय. दिनेशने पहिल्याच बॉलवरती आपल्या एरियात स्पष्ट केलेत की मला यायचं आणि मला तोडाफोडीचं क्रिकेट खेळायचं. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. ऑस्ट्रेलियन शैलीचा अगदी हा घणाघाती प्रहार करायचा निर्णय घेतलाय पॅटर दिनेशने. ही समोरच्या संघावरती मी आक्रमक हल्ला चढवून स्वतःचा बचाव करणार, ती तेच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय. धावफलक 21-21 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅकवरती सूरज ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. अगदी फुलेलेंचा बॉल होता, ऑन साईडला वळवलाय, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मिस्टेक झाली आहे जरूर. फिल्डर थोडेसे फंबल झाले आणि त्याचा फायदा जरूर उचलला गेला. मैदानावरती कंप्लीट झाल्या धावा 2 आणि 2 धावांच्या साथीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होतोय, जे मात्र दुसरं 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलंय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 या आकड्यावरती. 23 विथ लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर टीम टायगर. टाळणं हे गरजेचं आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती. टायगर संघ सध्याच्या स्थितीला अगदी सुदृढ स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये मंदारच्या माध्यमातून दमदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर दिनेशच्या माध्यमातून एक चौकार पाहायला मिळाला. धावफलक फ्लाय जरूर झालं. 2 चेंडूंवरती 2 विकेट आले. संघ थोडासा बॅकफुटवरती होता, मात्र म्हटलं जातं जब मसले बडे होते अपने टीम के लिए दिनेश हमेशा खडे होते, आणि दिनेशच्या माध्यमातून नक्की आपल्याला पाहायला मिळाले एक झुंजार खेळी. आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. बघा 2 चेंडू 6 धावा, एक छोटासा आपण पाहू शकतो जो मात्र फिगर आहे. मात्र कुठल्या वेळी आल्यात ज्यावेळेस 2 चेंडूंवरती 2 विकेट महत्वाचे कल्पेश सर गेलेत. त्यानंतर तुम्ही जर अशी फटकेबाजी करतायत
तर वाखाणण्याजोग कामगिरी आहे. धावफलक 23 या आकड्यावरती दोन गड्यांच्या मोबाईलमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतील पुन्हा एकदा गोलंदाज तयार अवधूत. तिसऱ्या षटकामध्ये अवधूतच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी होईल पाहणं हे तिसऱ्या षटकामध्ये देखील तितकंच महत्वाचं आहे. पंचांचा इशारा नो बॉल, नो +1. 2 धावा 8 टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल आणि येस बॅटिंग टीमचा फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू असेल. भीमरसाठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय आणि तिसऱ्या पंचांना रेफरल देण्यात आलाय. निर्णय सोपलाय तिसऱ्या पंचांच्या दिशेला. सावंत सर थोडेसे आज बिझी जरूर असतील कारण जवळपास तिसऱ्या षटकामध्ये हा दुसरा रिव्ह्यू घेण्यात आलाय. थोडेसे ते देखील बिझी आहेत. मोठे देसाई आणि खार्डे दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे नेक्स्ट मॅच तुमचे. लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्ट करा. बोथ द टीम्स कॅप्टन्स मोठे देसाई खार्डे पुढचा सामना आणि त्यानंतर 40+ फॉर्मॅटची फायनल. आणि नो बॉल असेल याची नोंद करून घ्या. वेस्ट बाईट भीमर आणि फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू देखील गेलेला आहे. त्यांनी गमावलाय तो रिव्ह्यू, याची देखील नोंद करून घ्यायची आहे. धावफलक 25 या आकड्यावरती. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन जबरदस्त स्ट्रोक ऑन साइडला. फिल्डर जरूर होते मात्र फ्री हिटचा बॉल डीप मध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये झेल जरूर संपादित करण्यात आली मात्र समय सूचकता याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. ज्याप्रमाणे अगदी प्रेझेन्स ऑफ माइंड आपल्याला पाहायला मिळाले की फ्री हिटचा बॉल आहे. कॅच पकडला अगदी तितक्याच वेगाने स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो केला. अद्भुत होतं. धावसंख्या 26 या आकड्यावरती 26. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलला भिडकावून दिलाय. बॉलला पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनोजच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. (32) 32 या आकड्यावरती मनोजच्या बॅट मधून जबरदस्त षटकार पाहायला मिळाला. यावेळेस देखील एक जबरदस्त स्ट्रोक कव्हरच्या क्षेत्रामध्ये हॅमर करण्यात आलाय आणि बॉलला पाठवून दिलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. मिळतील धावा 4 मनोजच्या बॅट मधून हा चौकार. एक मिनिट थांबायचंय. आपण टेक्निकल टीमचा सपोर्ट घेऊ. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे सो आपण टेक्निकल टीमचा सपोर्ट घेणार आहोत. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत अन्याय होणार नाही याची आपण दक्षता देखील घेऊ. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. विपक्ष आणि त्याप्रमाणे विनंती असेल आपण कॅप्टनला पाठवून द्यायचंय. रिक्वेस्ट टू बोथ टीम कॅप्टन प्लीज रेडी फॉर द टॉस इन द प्रेझेंटेशन बॉक्स. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती करेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. ज्यावेळेस मिड मॅच होईल इनिंग्स ब्रेक होईल. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक माननीय श्री सचिन सुरेश पाटील साहेब ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा आपल्या सर्वांचे लाडके सौदागाव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष युवक अध्यक्ष माननीय श्री सचिन सुरेश पाटील साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा पाहायला मिळते. ऑनफिल्ड डिसिजन चौकार असेल. रेषेच्या मागे बॉल पडलाय. धावसंख्या पुढे सरकेल आणि धावफलकावरती धावा 36 कल्पेश सर 36 धावा फलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार होतील. पुन्हा एकदा अवधूत थोडीशी खराब गोलंदाजी नक्की पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस बॉल पुल करायचा प्रयत्न. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर झालेत बीट थोडेसे दूरवरती राहिले. स्वतःला जरूर स्ट्रेच केला होता मात्र तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आहेत. आणि आता बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. भीमर साठी बॅटिंग टीमने आता रिव्ह्यू घेतलाय.
मॅच तेवढीच टाईट आहे आणि चौथा रिव्ह्यू आहे. आतापर्यंत चेंडू झाले 14 आणि 14 चेंडूंमध्ये हा चौथा रिव्ह्यू आहे. त्यामुळे बिझी नाईट आपल्याला नक्की पाहायला मिळेल. आज मला वाटतंय ओव्हरटाईम देखील आमचा होईल. 5 ते 6 वाजता वाजू शकतात. जर अशा प्रकारे जर ही सुरुवात झाली आहे तर कदाचित होऊ देखील शकतात, काही सांगू शकत नाही. रोनितजी पाटील साहेबांच्या वतीने सागाव संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक झेलसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे, पण ऑनलाईन करतील आणि नो बॉल असेल. एकोणचाळीस धावा फलकावरती आहेत. धावसंख्या फलकावरती फलकावरती धावा 39 आपल्याला पाहायला मिळतील. 3 चेंडूंमध्ये 16 धावा खर्च केल्यात अब्दुल यांनी. मात्र एक नियम असतो, 20 मिनिटं झालेली आहेत कारण 5 रिव्ह्यू घेण्यात आलेत आणि या शेवटची रजनी आहे. या शेवटच्या रजनीमध्ये जर इतका वेळ घेतला जातोय सो थोडीशी मी म्हणेल चिंतेचा सबक जरूर असेल. धावफलक 39 39 या आकड्यावरती. विथ लॉस ऑफ 2 विकेट, 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 धावा फलकावरती आहेत. मनोजच्या बॅटमधून जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल. चुडी पडल्यानंतर अनपेक्षित दुसरी गेली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. रायझिंग अँड सरप्राइझिंग बॉल पडल्यानंतर थोडासा फिरला, गिरकी घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त बॉल. प्रतीकच्या माध्यमातून अजून एक फसवा बॉल डीप मध्ये. फिल्डर अगदी हातामध्ये बॉल विसवलाय, कट करायचा प्रयत्न, मात्र पॉइंट मध्ये फिल्डर होते डीपिश पॉइंट क्षेत्रामध्ये. त्यांच्या माध्यमातून स्वीकारली गेली आहे झेल आणि समाप्त होतोय फलंदाज मनोजचा खेळ. गडी गमावलाय तिसरा. 39 या आकड्यावरती. मनोज बॅक टू दी पवेलियन. नागावचे प्रतिष्ठित नागरिक आदरणीय चव्हाणजी बाबूराव पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. अनेक सारे मान्यवर आपल्याला या रजनीमध्ये पाहायला मिळतील. ज्यावेळेस आम्ही या मैदानावरती आलो, ज्यावेळेस आम्ही या व्यासपीठावरती आलो, या स्पर्धेचे आयोजक आम्हाला त्यांच्या माध्यमातून एक सूचना नक्की मिळाली की आज आपल्याकडे पाहुण्यांची रेलचेल होणार आहे. सो ही तर सुरुवात आहे, अजून भरपूर सारे पाहुणे येणं बाकी आहे. जशी रजनी पुढे जाईल आपल्याला भरपूर साऱ्या मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. या मुख्य व्यासपीठ जो आमचा पाहायला मिळतोय भव्य दिव्य, त्या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला भरपूर सारे मान्यवर मंडळी पाहायला मिळतील आणि सर्व मान्यवरांचं आपण मनपूर्वक स्वागत देखील करूया. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचले 41 या आकड्यावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा ज्या फलकावरती आहेत. आपण जाऊया या मॅचच्या समरीच्या दिशेला. पहिलं षटक हाताळलं गेलं गोलंदाज वेदांच्या माध्यमातून. 12 धावा खर्च झाल्या. दुसऱ्या षटकामध्ये सूरजने 2 महत्वाचे मोहरे देखील टिपले. 11 धावा त्याने देखील खर्च झाल्या त्याच्या माध्यमातून. अवधूतच्या माध्यमातून 16 धावा
आपल्याला पाहायला मिळाल्या. 3 बॉलमध्ये 16 धावा त्याने खर्च केल्या. मात्र प्रतीकने ज्यावेळेस षटक कंटिन्यू केलं त्यावेळेस प्रतीकच्या माध्यमातून एक महत्त्वाची विकेट आणि 2 धावा फक्त खर्च झाल्या. खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती प्रतीकच्या माध्यमातून आपल्याला म्हणता येईल ओव्हर नंबर 3 मध्ये. मोठी देसाई आणि खार्डी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती असेल कॅप्टन लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्ट करा. टीम मोठी देसाई आणि खार्डी जो पुढचा सामना आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्ट करा. आणि प्रत्येक संघाला सूचना असेल की आज तुम्हाला सहकार्य करायचं आहे बिकॉज आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. वेळेवरती उपस्थित राहा. प्रत्येक संघाला ही सूचना असेल. मोठी देसाई आणि खार्डी नेक्स्ट मॅच आहे कॅप्टन रिपोर्ट करा टॉससाठी. स्लॉट मधला बॉल जरूर होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करण्यात आलाय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. कलेक्शन खराब होतं. अन्यथा फलंदाज बाद देखील होऊ शकले असते. मात्र 2 धावा कंप्लीट आहेत. नो रिटेक इन द क्रिकेट आम्ही सातत्याने उल्लेख करतो आणि अगदी तसंच पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट. धावफलक 43 या आकड्यावरती. बघा काही नियम असतात ते तुमच्यापर्यंत देखील पोहोचू इच्छितो की जसं की 2 बीमर पडले मात्र स्पिनर इंटेन्शनली बॉल टाकतोय की नाही यावरती देखील आता अवलंबून झालंय. खऱ्या अर्थानं आता तो निर्णय जो आहे तो पंचांवरती सोपवला जातो. हे काही नियम आहेत की इंटेन्शनली फेकतोय की नाही हे देखील पाहिलं जातं आणि त्यानंतर गोलंदाजाला चेंज करण्याची जे मी म्हणेल मुभा आहे ती आपल्या पंचांकडे आहे. ही देखील नोंद करून घ्यायची आहे. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती 45 या आकड्यावरती. चांगली सुरुवात म्हणता येईल टायगर संघाकडे. आता थोडासा मोमेंटम शिफ्ट झालेला आहे. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा या फलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मैदानावरती मार्गस्थ आहे. वेदांच्या माध्यमातून या टीमचा कॅप्टन म्हणून त्याची ओळख आहे. मृतचेंडू पंचांनी घोषित केलाय. ज्या बॉलवरती कुठल्याही प्रकारचं कार्य होत नाही अशा बॉलला आपण मृतचेंडू डेड बॉल घोषित करतो. धावफलक 45 विथ लॉस ऑफ 3 विकेट. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा. खार्डी विपक्ष मोठी देसाई. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे बघा लास्ट ऑफिशियल फायनल पुकार लास्ट ऑफिशियल फायनल कॉल असेल आपल्याला. आपण लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. मिड मॅच इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. स्विच इट अटेम्प्ट जरूर होता. पंचांकडे यूज अपील केली जाते. अपील फिरत असताना पंच आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस जबरदस्त आपल्याला कमबॅक पाहायला मिळतोय. ज्या प्रकारचं वेदांनी कमबॅक केलंय वाखाणण्याजोग आहे. 45 धावा फलकावरती. 2 बॉलवरती 2 डबल आले. 2 बॉलवरती 4 धावा खर्च केल्यानंतर स्विच इटचा प्रयत्न जरूर होता दिनेशचा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क अजिबात झाला नाही. यावेळेस देखील ड्राईव्ह करण्यात आलं एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो होता. कलेक्शन थोडंसं खराब आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरचे जे बॅटर होते दिनेश ते दुसऱ्या धावेसाठी इंटरेस्टेड जरूर होते मात्र दीपेशने नकार दिला की नाही एका धावेवरतीच आपल्याला समाधान मानावं लागेल असं सांगितलं. नो किंबहुना आम्ही म्हणेल नकार दिलाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 46 या आकड्यावरती. दिनेश 12 वरती बॅटिंग करताय. दुसरीकडे दीपेशच्या माध्यमातून 2 धावेचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी. वेदांच्या माध्यमातून 4 बॉलमध्ये 5 धावा खर्च झाला. सो गुड पीस ऑफ बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती म्हणता येईल. सुंदर गोलंदाजी. डॉट बॉल पुन्हा एकदा आलाय. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 46 या आकड्यावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा. गोलंदाज बेदान पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला वळवलाय. विकेट क्षेत्रामध्ये लॉंग ऑन क्षेत्रामध्ये माफ करा. 2 धावा कंप्लीट झाल्यात. अशा रीतीने षटक क्रमांक 4 देखील समाप्त. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 48 या आकड्यावरती. मैदानावरती होणार आहे ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत संधी असेल डीजे मास्टरला. येस कम ऑन डीजे. चषकाचा यंदाचा उत्कृष्ट गोलंदाज ग्रामीणचा मोठी देसाईचा कॅप्टन संदेश म्हात्रे यांचं आगमन झाले. आपले सहर्ष स्वागत. टीम खार्डी कॅप्टनला लवकरात लवकर पाठवा. या एका ओव्हर नंतर आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. मोठी देसाई अगेन्स्ट खार्डी. मला वाटतं या मोठा होऊन पोलीस बनेल. मॅटर समाप्त झाल्यानंतर पोलीस येतात तसा आहे विषय. ते आपापल्या ठिकाणी गेले. त्यानंतर हा भाऊ मैदानावरती गेला पाणी घेऊन. हरकत नाही पुण्य मिळेल.
जल हे तो जीवन आहे आम्ही नेहमी म्हणतो. जोग सपाट सदा रक्षण आहे खल निग्रहण आहे या ब्रीद वाक्यावरती चालणारा आमचा पोलीस प्रशासन. आणि आम्ही नेहमी म्हणतो की खाकी वर्दी वालो का अलग ही पसाना आहे, तीर भी चलाना है और परिंदों को भी बचाना है. ज्यावेळेस आपण खऱ्या अर्थानं सण सोहळे साजरे करतो त्यावेळेस आमचे खाकी वर्दीवाले जे पोलीस प्रशासकीय अधिकारी असतात भर चौकामध्ये वर्दीमध्ये असतात म्हणून आपण सण गर्दीमध्ये साजरे करतो. असं पोलीस प्रशासन त्यांना देखील या स्पर्धेच्या वतीने मानाचा मुजरा. यावेळेस व्हॉट अ कॅच, जबरदस्त कॉटन बॉल, फलंदाज बाद मैदानावरती दिनेशच्या खेळीचा अंत. जबरदस्त काम करत असताना आमचे वॉटर बॉय ड्रिंक्स बॉय त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. कॉन्फिडन्स असावा ना आमच्या या भाऊ सारखा. एक बार बोला करेगा तो करेगा. धावसंख्या 48, 48 वरती हा चौथा धक्का बसतोय. थोडंसं स्पीडअप करणं देखील तितकंच गरजेचं राहणार आहे. धावसंख्या फलकावरती 48 विथ लॉस ऑफ 4 विकेट. गोलंदाज देखील तयार. यावेळेस देखील ड्राईव्ह करायचा प्रयत्न जरूर होता मात्र फॉलो थ्रू मध्ये चांगल्या प्रकारे फील्ड करत असताना गोलंदाज रोहित. धावसंख्या फलकावरती आपल्याला 48, 48 पाहायला मिळते. ज्याप्रमाणे आमचे करण सरांनी उल्लेख केला की यावेळेस विकेट, फलंदाज बाद. सुधाकरच्या खेळीचा होत असताना अंत. रोहित फिट आहे तो मामला सुपर हिट आहे. गडी गमावलाय 5वा. बॅटिंग करत असताना टीम टायगर संघाने 48 या आकड्यावरती. कम ऑन डीजे. 48 पाहायला मिळेल. स्क्रीनवरती आपण पाहू शकतो आमचे डीजे ऑपरेटर जबरदस्त डीजे डिस्क जॉकी आणि त्यांच्या माध्यमातून जबरदस्त डीजे ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळेल. दुसरे आमचे डीजे अर्थात डिस्क जॉकी त्यांचं देखील आपण कौतुक करू. फार चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला पाहायला मिळालं. धावसंख्या फलकावरती 48 विथ लॉस ऑफ 5 विकेट. जबरदस्त आपल्याला कल्पेश सर पाहायला मिळतील जे फार चांगली स्कोरिंग करतायत. चीते की चाल बाज की नजर और हमारे स्कोरर पर कभी संदेह नहीं करते असे आमचे कल्पेश सर, त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करूया. आमचा कॉमेडी बॉक्स आपण सर्वजण अनुभवत आहात, सर्वजण आपल्या लाईव्ह टीव्ही स्क्रीनवरती पाहत आहात. आमच्यासोबत आमचे प्रथम चव्हाण सर, बंधुतुल्य मित्र आणि आमचे भाऊ बंधुराज, आणि आमच्या समवेत आज करंजी काळन सर, ते देखील जबरदस्त. फार कमी वयामध्ये ज्यांनी आपल्या नावाचा डंका पेटवलाय मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये. आयोजकांची पहिली पसंती म्हणजे आमचे करण काळन सर, त्यांचा देखील आपण विशेष उल्लेख करणार आहोत. मोठ्या भावाप्रमाणे नेहमी आम्हाला साथ देतात. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र स्थिर पोझिशन वरती पाहायला मिळते. फलंदाज देखील बाद झाले. तुर्तास आपण पाहू शकतो मैदानावरती सो खेळ पाहायला मिळतोय. एक काळ होता सर की धावसंख्या पुढे जात होती, मात्र आता काळ की आपल्याला धावगती जी मेंटेन होत असताना पाहायला मिळते. सलगचे 4 बॉल 4ही डॉट आहेत आणि डेथ ओव्हर मध्ये जबरदस्त गोलंदाजी करत असताना गोलंदाज रोहित पाहायला मिळतील. मुख्य आयोजक आपण पाहू शकतो आपल्या टीव्ही स्क्रीन वरती माननीय श्री सचिन सुरेश पाटील साहेब, म्हणजे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस. एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्याची ओळख आहे. सामाजिक कला क्रीडा सेवा क्षेत्रामधील फार मोठं नाव म्हणून आमच्या सचिन दादांकडे पाहिलं जातं. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती देखील गोलंदाज रोहित जरूर होते. यावेळेस देखील चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल. आतापर्यंत 5 बॉल हाताळले गेलेत, 3 महत्वाचे विकेट कॅरी केलेत गोलंदाज रोहितने. कालच्या दिवसामध्ये 2 मेडन षटक हाताळले गेलेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी होईल आता रोहितच्या माध्यमातून. यावेळेस देखील आपण पाहणार आहोत नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि या स्पर्धेमधला वाईड, मात्र वाईड वाईड येस वाईड असेल.
वाईट बॉल जरूर आलाय. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकेल. फलंदाज देखील बाद झालेले आहेत. 49. अक्षरशः 5 बॉलवरती तो संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला. आमचा खेळाडू कक्ष ज्यामध्ये टायगर संघ आपल्याला पाहायला मिळतोय विराजमान आहे, जिथे आपल्याला पाहायला मिळतील संपूर्ण टायगरची स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना संघ आता थोडासा बॅकफुटवरती जरूर आहे, मात्र टायगर हे नाव नाही तर ब्रँड आहे आणि ते ज्या खेळाडूने टिकवलं असे सर्व ग्रामीण फॉर्मॅटमधील खेळाडू आपल्याला खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतील. यावेळेस चांगला बॉल जरूर पाहायला मिळतोय. अशा रीतीने 5 षटकांचा खेळ समाप्त. धावफलक 49 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 50 धाब्यांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. 50 रनचं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय. 50 धावा 5 षटकं म्हणजे मी म्हणेल एक फायटिंग टोटल मैदानावरती टायगर संघाच्या माध्यमातून बनवलं जरूर गेलंय आणि सागाव संघाला 50 धाब्यांचं लक्ष म्हणजे मी म्हणेल ही मॅच अजून देखील आपल्याला पाहायला मिळेल 50-50 पोझिशनवरती. डीजे स्थान लावले आमचे जवळचे मित्र व्हॉइस ऑफ दही सर सौरभजी पाटील सरांचं देखील आगमन झालेले, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात. त्याचबरोबर सर्वांचा लाडका चैतन्य चैतू पाटील आणि त्याचबरोबर संजयजी काल्या यांचे आगमन झाले. आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. या वयात आपण नाणेफेकीचा कौल करू पुढच्या मॅचचा. मोठी देसाई विरुद्ध खार्डी यांच्यामध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. आदरणीय बाळारामजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. आदरणीय बाळाराम पाटील साहेब यांच्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. हा कॉइन माझ्या हातात आहे. एका बाजूला या स्पर्धेची एवन जोडी लाडके आयोजक, तुम्हाला कॉल करायचा आयोजक अथवा राष्ट्रवादी चषक. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा यंदाचा उत्कृष्ट गोलंदाज संदेश मात्रे जो कॅप्टन आहे मोठे देसाईचा आणि कार्डीचे कॅप्टन आयुष माझ्यासोबत आहेत. आज यंग कॅप्टन मला पाहायला मिळतात कार्डीचे. कॉल असेल मोठे देसाईचा कॅप्टनचा आदरणीय बाळाराम पाटील साहेबांच्या शुभेच्छा आपण टॉस करत आहोत. आयोजक असा कॉल, मात्र राष्ट्रवादी चषक आलेलं आहे. कार्डीचे कॅप्टनने टॉस जिंकलाय. मी आदरणीय बाळाराम पाटील साहेबांना विनंती करेन की आपण मंचावरती आसन करून घ्या. साना पंधवा थँक्यू. आयुष टॉस जिंकला आज. आज नवीन चेहरा मला खाडीचा कॅप्टन म्हणून पाहायला मिळतोय. काय म्हणशील त्याविषयी, मागचं कारण? आता आमची पोरं येत आहेत सध्या ऑन द वे आहेत, तर मी आलं टॉस उडवायला आलेलो आहे. डिसिजन घेणार आहेस की पेंडिंग ठेवणार आहेस? पेंडिंग ठेवणार आहे. या अगोदर दहिसर रजनीमध्ये खार्डी संघाने चॅम्पियनशिप पटकावली होती. खार्डीचा केतन मातेला याच मैदानावरती त्याच्या कारकिर्दीमधली पहिली बाईक मिळाली होती. केतन आज आहे का? कसा आहे स्क्वॉड आजचा? आहे. आणि कोण कोण चेहरे पाहायला मिळतील? काही नवीन चेहरे आहेत की मागच्या काही स्पर्धांमध्ये जो खार्डी संघ आम्हाला पाहायला मिळाला तोच पाहायला मिळेल? काही आहेत नवीन चेहरे, तर आता ते मैदानावर समजेल. या स्पर्धेविषयी काय म्हणशील? राष्ट्रवादी चषक 2025 आयोजन. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय जीवन शेठ वालिलकर आणि त्याचबरोबर सचिन शेठ पाटील यांच्याविषयी काय म्हणशील? स्पर्धा तर चांगलीच आहे आणि आता प्रकाश नदीत खेळायला आम्हालाही मजा येईल, तर आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा तुला या मॅचसाठी. डिसिजन थोडा वेळ त्याने जरूर पेंडिंग ठेवलेला आहे. सँडी काय म्हणशील? स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकानंतर आज भेट झाली. प्रथमतः तुझं अभिनंदन, उत्कृष्ट गोलंदाज ठरलास. टॉस तुझा असता तर तुझा निर्णय काय असता? आम्ही फिल्डिंग केली असती. आय थिंक येस, कार्डीचे कॅप्टनने सांगितलं की त्याला आता फिल्डिंग करायचे. कदाचित तू म्हणालास फिल्डिंग म्हणून तो म्हणाला की काय, पण त्याने सिग्नल दिला आपल्याला की त्याला फिल्डिंग करायचे. बॅटिंग आता तुला करायचे. काय म्हणशील किती धावा? कारण इथे कार्डीने चॅम्पियनशिप पटकावली. लास्ट काही दिवसांअगोदर जी दहिसरची स्पर्धा झाली होती. काय म्हणशील? बिग फाईट आहे, 2 मातब्बर संघ आहेत आणि आय थिंक रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये हाच सामना मला पाहायला मिळाला होता. काय म्हणशील कार्डी संघाविषयी? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. आमच्या बॅटिंग अपार्टमेंटकडून अपेक्षा असेल, आम्ही डिपेंड करण्याचा प्रयत्न करू. ते स्वर्गीय दादा प्रतिष्ठान बुलेट ग्रुप 10 नागाव आयोजित राष्ट्रवादी चषकाविषयी काय म्हणशील? आयोजन तर खूप छान आहे. आम्ही गेल्या वर्षी हारलेलो इथं, पण यावर्षी चॅम्पियन ठरण्याचा प्रयत्न करू.
शुभेच्छा संदेश तुला या मॅचसाठी. नुकताच टॉस पार पडला मंडळी आणि जो टॉस जिंकला गावदेवी क्रिकेट संघ खाडीचे कॅप्टन आयुषने फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय जयनुमान मोठे देसाईच्या विरुद्ध. कुठे जाऊ नका, ऑनगोईंग मॅचला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या डावाला गुरुदत्त शेरादेव सागावचा डाव. पाहूयात कशा पद्धतीने धावसंख्येला चेस करण्यात येईल की रोखण्यात येईल टायगर कडून, याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन आज अंतिम रजनीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष चषकामध्ये या विक्यात आपण या दोन्ही ट्विन्स ब्रदर्सला, चव्हाण ब्रदर्सला अगोदर आपण ऐकलं प्रसन्नाला, आता ऐकूयात आपण प्रथम चव्हाणांना. इट्स टू कॉम्बॉक्स. थँक्यू. एकोणपन्नास धावा धावफलकावरती होते. 2 धावा पॅनल्टीच्या आपण ऍड केल्या. 51 धावा धावफलकावरती आणि 52 धाव्यांचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. शेवटची रजनी आपल्या सर्वांना पाहायला मिळते. एका बाजूला टायगर संघ, दुसऱ्या बाजूला सागाव संघ. रोहित आपण पाहतोय बॅटिंग साठी तयार होतोय. तिसऱ्या क्रमांकावरती आलाय आणि आता स्ट्रायकर एंड वरती. यावेळेस फुलटॉस चेंडू आणि फटका चांगला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमा पार. राष्ट्रवादी चषक येतोय षटकार. विचार केला तर एका बाजूला चांगली सुरुवात झाली होती. अर्थातच आपण पाहिलं तर टायगर संघाची असं म्हटलं जातं की वेल बिगन इज हाफ डन, मात्र शेवट चांगलं करता आलं नाही. दुसऱ्या बाजूला सागावचा विचार केला तर त्यांच्या माध्यमातून कमबॅक चांगला झाला होता. त्यांच्यासाठी देखील वाक्य आहे की कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक आणि त्यांच्या माध्यमातून कमबॅक चांगला पाहायला मिळाला. मात्र तोच मोमेंटम इथे कॅरी फॉरवर्ड करत असताना एक विकेट पडली दुसऱ्या चेंडूवरती. मात्र त्यानंतर रोहित मैदानाच्या आतमध्ये आला तिसऱ्या क्रमांकावरती आणि पहिल्या चेंडूवरती आल्या आल्या त्याच्या बॅटमधून आला षटकार आणि त्यानंतर एक वाईड बॉल पाहायला मिळतोय. 7 धावा धाव फलकावरती. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करताय. झेल झाली आहे कंप्लीट. या आधीच्या चेंडूवरती आला होता षटकार आणि त्यानंतर इथे पाहायला मिळतोय फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागतोय. दुसरा झटका. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी रोहित. बॅक टू दी पवेलियन. स्पर्धेचं विशेष आकर्षण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ज्या खरं तर नंदीचा नावाने संपूर्ण 100 ते 150 जण एका ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तो सर्वांचा लाडका बुलेट, त्याची रॉयल एंट्री आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. सो ते देखील या स्पर्धेचे एक आकर्षण राहिले. सचिन शेठ पाटील यांचा तो नंदी आहे, पण बुलेटने प्रत्येक बैलगाडा शर्यत शौकीनांच्या मनावरती अधिराज्य केलेलं आहे. प्रेक्षक पाहायला मिळतील. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहायला गेलं तर चांगला चेंडू पाहू शकतो. रोनीच्या माध्यमातून पॉवर प्ले आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी कशी करावी तर ती अशी करावी. एक षटकार आला होता नो डाऊट एट ऑल. रोहितच्या माध्यमातून फटका चांगला आला होता, मात्र रोनितने त्याच्या स्ट्रेंथ वरती काम केलं आणि त्याची जी स्ट्रेंथ आहे तिच्यावरती काम करत असताना विकेट देखील कॅरी केली. यावेळी स्टेप आउट केलंय, कदमताल करण्यात आलाय, मात्र फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते मिड ऑफ मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 1 नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल पाहायला मिळतीये. चेजिंग करत असताना 52 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. समीकरण येऊन टेपलंय. येणारे 24 चेंडू 10.75 च्या सरासरीने अजूनही 43 धाव असेल सागाव संघाला अगेन्स्ट प्लेइंग टायगर संघाविरोधात.
च्या आतमध्ये पहिली कंप्लीट होतीये. पहिल्या षटकाची समाप्ती आणि टीमची टोटल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो प्रेक्षकांची गर्दी इथे पाहायला मिळतीये. कौतुक करणं गरजेचं आहे या क्रीडा स्पर्धेचं आणि कौतुक करणं गरजेचं आहे संपूर्ण आयोजन कमिटीचं. विशेष करून 14 गाव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब पक्ष युवक अध्यक्ष सन्माननीय या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, शिल्पकार, प्रणेते, उद्घाटे अर्थातच सचिन शेठ पाटील यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. कारण दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस आणि माणुसकीच्या दुनियेतील एक देव माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. सातत्याने हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला झाकणारं व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सर्वांचं लाडकं सचिनदादा पाटील हे या क्रीडा स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. आणि यावेळेस देखील फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. अक्रॉस द लाईन स्ट्रोक केला आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. फिल्डर बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. चेंडू सीमा पार 6 धावांसाठी येतोय. राष्ट्रवादी चषक षटकार. षटकार पाहायला मिळतोय. अक्रॉस द लाईन स्ट्रोक यायचा प्रयत्न आणि त्यावरती प्रॉपर एक्झिक्यूट करत असताना चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. वाऱ्याशी वार्तालाप करत असताना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले डबल डिजिट मध्ये. 15 धावा धावफलकावरती. सुरुवात याच प्रकारे रोहितने देखील केली होती मात्र त्यानंतर त्याला तंबूच्या आश्रयाला झाडलं होतं डायगारच्या गोलंदाजाने. आणि इथे आपण पाहतोय प्रतीकच्या माध्यमातून देखील त्याच प्रकारे सुरुवात होतीये. पहिल्या चेंडूवरती आलाय त्याच्या माध्यमातून षटकार. अजून एक मोठा फटका मारलाय आणि यावेळेस देखील बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिल मांगे मोर आणि येतोय बॅक टू बॅक हा षटकार फलंदाज प्रतीकच्या माध्यमातून. सध्याच्या स्थितीला दुसरी पाहायला मिळते आणि प्रतीकच्या माध्यमातून स्वागत केलं जातंय मोहितचं. मोहित वरती चढवला जातोय हल्ला आणि इथे आपण पाहतोय प्रतीकच्या माध्यमातून बॅक टू बॅक येत असताना 2 षटकार पाहायला मिळत आहेत. तोच रिझन, त्याच प्रकारे फटका आणि त्याच प्रकारचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो प्रेक्षकांची देखील गर्दी, चिमुकले देखील आले. पोरं आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यामध्ये अंडर 16 चे असतील, अंडर 24 चे असतील, रेग्युलर फॉर्मॅट मध्ये खेळणारे असो किंबहुना 40+ मध्ये खेळणारे, प्रत्येकाची इथे गर्दी पाहायला मिळते. दर्दी प्रेक्षक यांनीच क्रिकेटचा खेळ जो मात्र फळलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि तेच इथे आपण पाहू शकतो. 21 धावा फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस देखील कॅचची शक्यता आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथे कॅच कंप्लीट होतीये. प्रत्येक चेंडूवरती काही ना काहीतरी नाट्यमय रूपांतर. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 षटकार आले मात्र त्यानंतरच्या 2 चेंडूंवरती येत असताना बॅक टू बॅक 2 विकेट. मोहितच्या खात्यामध्ये हा दुसरा आपण पाहू शकतो विकेट येत असताना आणि लागतोय. सध्याच्या स्थितीला 4था झटका 21 आकड्यावरती. त्वरित आपण मंचाशी संपर्क साधा. मोठी देसाई आणि खार्डी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती मंचाशी संपर्क साधा. तंबूच्या आश्रयाला जात असताना 51 धावा धावफलकावरती 52 धावांचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट
जे मात्र करण्यात येतोय. पहिली मॅच पाहायला मिळते आजच्या अंतिम रजनीमधली. एका बाजूला टायगर संघ, दुसऱ्या बाजूला सागाव संघ. आज पाहायला गेलं तर सागाव संघाचे आय थिंक 2 खेळाडू अनुपस्थित आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर दुसऱ्या समोरचा संघ अर्थातच टायगर संघाचे देखील खूप सारे प्लेयर्स अनुपस्थित पाहायला मिळतात. त्यामुळे बॅटल रंगतदार होईल यात काही शंकाच नाहीये. एकंदरीत 21 धावा धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. करंट रन रेटचा विचार केला तर 12.60 ची सरासरी पाहायला मिळते आणि रिक्वायर्ड रन रेट 9.30 चा पाहायला मिळतोय. इथे सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळला जाईल का पाहणं महत्वाचं. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकफुट वरती आले आणि त्यानंतर स्क्वेअर कट केलाय. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कॉलिंग असणं गरजेचं आहे, तुमच्यामध्ये तंत्र असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस फिल्डिंग करतायत सांगितलं पाहिजे मी चेंडूला गॅदर करतोय आणि तू बॅकिंगला ये, मात्र ते नव्हतं इथे. आणि अशा परिस्थितीमध्ये पाहायला गेलं तर 2 क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीशी पतझड आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होत आहेत. 23 धावा धावफलकावरती 23 रन ऑन दी स्कोर कार्ड. ज्या प्रकारे टायगर संघाची सुरुवात झाली होती असं वाटलं 70 ते 75 धावा त्यांच्या माध्यमातून बनवल्या जातील. मात्र त्यानंतर काय गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळाली. विशेष करून 5व्या षटकामध्ये त्यांनी 3 विकेट घेतल्या आणि त्यासोबत फक्त आणि फक्त वाईटची 1 रन दिली होती. आपण पाहू शकतो खेळाडू कक्षामध्ये थोडासा निराशेचा माहोल आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र किती वेळा निराशा असेल की दुसऱ्या बाजूला मोठे फटके आल्यावरती आनंदामध्ये रूपांतर होईल हे मात्र पाहणं महत्वाचं असेल. एकंदरीत एकदा आपल्याला पाहायला मिळते शेवटच्या चेंडूवरती घेतली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 2 षटकांची समाप्ती 12च्या सरासरीने 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मास्टर षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होतोय. टीमची टोटल 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतील. सलामीला आलेली जोडी जी मात्र सध्याच्या स्थितीला तंबूमध्ये जातीये आणि आता सध्याच्या स्थितीला 4थ्या क्रमांकाचा आणि 6व्या क्रमांकाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो अप्रतिम अशी मॅन ऑफ दी सिरीज अर्थातच मालिकावीरसाठी चमचमती बाईक आपल्याला पाहायला मिळेल. खूप सारे संघ आणि खूप सारे खेळाडू एकंदरीत या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळत आहेत. मात्र एकाच खेळाडूच्या नावावरती ती बाईक आपल्याला पाहायला मिळेल. क्विकावनचा वापर केला जातोय. लेंथ वरती हिट केला आणि त्यानंतर टप्पा पडल्यावरती अतिरिक्त बाउन्स आणि वेग इथे पाहायला मिळाला आणि अशा परिस्थितीमध्ये येत असताना डॉट बॉल. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो 2 सायकल आपल्याला पाहायला मिळतात बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर साठी. तर मधोमध आपल्याला पाहायला मिळतात मॅन ऑफ दी सिरीज साठी बाईक. मागे आपण पाहू शकतो चमचमत्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. बघता क्षणी प्रेमात पडावं अशा चमचमत्या ट्रॉफीज ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान अजून एक डॉट बॉल देखील पाहायला मिळतो आणि त्या सोबतीला 4 कूलर ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो निश्चयाचे महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी अर्थातच आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम टेलिकास्ट इथे आपण पाहू शकतो. संपूर्ण ओमसाई एमटीसी टीमच्या माध्यमातून त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. फुलटॉस चेंडू फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू वरती फुल टोल वसूल केला आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय हा अप्रतिम स्ट्रोक. लॉंग बिग बिग षटकार. त्यानंतर कमबॅक कसा करावा तर तो असा करावा. षटकार पाहायला मिळतोय. 30 धावा धावफलकावरती. स्पीडअप इथे गरजेचं असेल. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. अजूनही 22 धावेंची गरज असेल. 15 चेंडू आणि 22 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक धाव इथं महत्वाची आहे कारण म्हटलं जातं इलेक्शन मध्ये एका मताला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एका धावेला महत्व आहे.
अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस स्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल, स्वतः गोलंदाज यायचा प्रयत्न करतोय, मात्र जजमेंट चांगलं होतं पण चेंडूला गॅदर करू शकले नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये 2 धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 32 वरती जाऊन पोहोचली आहे. 14 चेंडू विजयासाठी अजूनही 20 धाव्यांची गरज. ऑन स्क्रीन पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल ज्या करंडकासाठी अर्थातच ज्या ट्रॉफीसाठी ही मॅच आपल्याला पाहायला मिळतात, संपूर्ण क्रीडा स्पर्धा पाहायला मिळतीये, अशी मॅच अशी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतीये. प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिकच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. बघता क्षणी प्रेमात पडावं अशा ट्रॉफीज आपल्या सर्वांना पाहायला मिळतात. ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहू शकतो. अजून एक मोठा फटका, अगदी फुल लेन्थचा चेंडू आणि त्यावरती लॉफ्टेड ड्राइव्ह पाहायला मिळेल. चेंडू सीमारेषा पलीकडे व्ही मध्ये ड्राइव्ह केलाय, प्लेयरच्या डोक्यावरून षटकार. चौदा धाव्यांची गरज. 13 चेंडू आणि 14 असं समीकरण पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फुल लेन्थचा चेंडू होता, टप्पा पडल्यावरती वळण घेतलं आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये तिसरी कंप्लीट, 3 षटकांची समाप्ती, 38 धावा धावफलकावरती समीकरण. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 14 धाव्यांची गरज. दरम्यान नुकतंच ज्यांचं शुभागमन होतं याच मैदानावरती येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. दरवर्षी विशेष कार्यकारी अधिकारी आणि 14 गाव, पहिली जी तुम्हाला प्रीमियर लीग पाहायला मिळाली. या 14 गावामध्ये क्रिकेटची क्रांती घडवणारं व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक श्रीमान विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. त्याचबरोबर आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर किरणदादा पाटील यांचे आगमन झालेलं आहे. आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. तीन षटकांची समाप्ती होती. 38 धावा धावफलकावरती 12.76 ची सरासरी आतापर्यंत मेंटेन करण्यात आली आहे. डायगर विपक्ष सागाव अशी पहिल्या फेरीतील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळेल मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. मान्यवरांचं येणं हे फक्त आणि फक्त येणं नाही तर आमच्या हृदयावरती कोरलेलं ते सुंदर लेणं आहे. आपण पाहू शकतो सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. लाखो की बस्ती में एक दिलदार असती म्हणून दादांची ओळख आहे. सातत्याने कमी तिथे मदतीला आम्ही या समीकरणाला जागणारे व्यक्तिमत्व आमचे दादा आणि त्यांची उपस्थिती. मोठी देसाईचे कॅप्टन त्वरित तुम्हाला मंचाशी संपर्क साधायचा आहे. टीम मोठी देसाई. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. ड्राइव्ह करण्यात येतोय व्ही शेप मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाते 39 या आकड्यावरती. इथे प्रत्येक डॉट बॉल मॅचच्या समीप घेऊन येईल डायगर संघाला आणि प्रत्येक धाव मॅचच्या समीप सागाव संघाला घेऊन येईल. मात्र शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच जाईल की नाही हे देखील पाहणं महत्वाचं असेल. प्रत्येक डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा डायगर संघाला घेऊन येईल. मात्र दुसऱ्या बाजूला विचार केला तर सेन्सिबल क्रिकेट सागाव संघाला खेळणं गरजेचं आहे. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू होता. फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. स्टँड्स अँड डिलिव्हर नाही तर स्टँड्स मध्ये डिलिव्हर. चेंडू सीमारेषा पलीकडे फलंदाजच्या बॅट मधून येत आहेत. या अप्रतिम धावा पाहायला मिळतील. चेंडू सीमा पार. 7 धावांसाठी षटकार. मोठी देसाईचे
मयूरजी देवकर यांचं आगमन झालेलं सचिनजी पाटील यांच्या वतीने आपलं मी सहर्ष स्वागत करीत आहोत. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत खार्डी आणि मोठी देसाई या दोन्ही संघांना एकच विनंती आहे की तयार राहा. आपण शेवटचा बॉल पडला बरोबर या मॅचचा तुम्हाला मैदानाचा आत उतरायचं आहे. गावदेवी खार्डीने टॉस जिंकला, फिल्डिंग करणार आहेत जौनुमान मोठी देसाईच्या अगेन्स्ट. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. समीकरण पाहायला मिळतोय 9 चेंडू आणि 7 धावांची गरज. 52 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलं होतं. पहिल्या षटकामध्ये मी म्हणेल 9 धावा आल्या होत्या, 2 विकेट देखील गेल्या होत्या. मात्र त्यानंतर जी बॅटिंग आपल्याला सगळ्याच फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली अप्रतिम होती आणि इथे बॅटची कडा लागतीये. त्यानंतर यष्टीरक्षक कुठली चूक करणार नाहीत. 5वा झटका लागतोय 45 या आकड्यावरती. समीकरण येऊन टेपलाय 8 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज. राहुल जो मात्र तंबूच्या आश्रयात जात असताना पाहायला मिळतोय. 10 चेंडूंमध्ये 23 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपण राहुलच्या माध्यमातून पाहिलं. मात्र त्याला इथे मॅच फिनिश करून येणं गरजेचं होतं. कुठेतरी बॅक टू बॅक विकेट पडत असताना पाहायला मिळत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये टायगर संघ कमबॅक करू शकतो. इथे फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. या मॅचचं समीकरण उद्ध्वस्त करणारे ज्याप्रमाणे फुग्यातून हवा काढावी अगदी त्याप्रमाणे या मॅच मधून हवा निघणारा फटका. चेंडू सीमारेषा पलीकडे, षटकार. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल फक्त आणि फक्त कट करायचा प्रयत्न लेट कटच्या स्वरूपामध्ये आणि तोपर्यंत कंप्लीट एकदा होतीये. सामना झालाय फिनिश आणि हा सामना जिंकलेला पाहायला मिळतोय सागाव संघाने. वेल प्लेड सागाव संघ. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत टायगर या संघाला.